भाजपची अखेर दुसरी यादी आज जाहीर झालेली आहे। भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रामधल्या तब्बल 20 जणांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे। या 20 जणांच्या नावामध्ये अनेक दिग्गजांची नावे देखील समोर आलेली आहे। अनेकांना नव्यानं संधी मिळाल्याचं देखील पाहायला मिळतंय। तर अनेक जणांनी यापूर्वी पक्षासाठी केलेलं कार्य आणि त्यानंतर मिळालेली संधी, त्यामुळे 20 जणांचा यादीमध्ये समावेश असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी ज्यांच्या नावाचा समावेश आहे त्यांच्याकडे आनंदाचं वातावरण आहे। त्यापैकीच एक असलेले मुरलीधर मोहोळजी यांचा देखील आता लोकसभा उमेदवारीसाठी नावावरती शिक्कामोर्तब झालाय। उमेदवारी त्यांना मिळालेली आहे। मुरलीधर मोहोळजी, स्वागत आपल्या एबीपी माझामध्ये। सुरुवातीला अभिनंदन आणि काय प्रतिक्रिया? पक्षाने एक मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली आहे। थँक्यू हॅलो मुरलीधरजी, अभिनंदन तुमचं। एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे आणि पक्षाने एक मोठी जबाबदारी आता थेट तुमच्या खांद्यावरती दिलेली आहे। हो, नक्की, निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षानं एवढी मोठी संधी दिली। मी तर म्हणतो की हे फक्त भारतीय जनता पक्षातच होऊ शकतं। एक वॉर्ड स्तरावरती स्थानिक पातळीवर कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता काम करतो आणि तो थेट लोकसभेचा उमेदवार होतो। मला असं वाटतं की हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी मोठी गोष्ट आहे, किंबहुना हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठीचीच ही मोठी गोष्ट आहे। त्यामुळे अगदी मनापासून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मी खूप धन्यवाद देईन। धन्यवाद मुरलीधर मोहोळजी, आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी। प्रताप पाटील चिखलीकर देखील आपल्यासोबत यावेळेला जोडले गेले आहेत। प्रतापजी, आज दुसरी यादी जाहीर होते आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे, काय पहिली प्रतिक्रिया आपली? मी एकतर मला कॉन्फिडन्स होता, कारण पक्ष नेतृत्वाने मला जी परत संधी दिली त्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचे खूप खूप आभार मानतो। सामान्य कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं हे भारतीय जनता पक्षाकडूनच शिकलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याची आपल्या ग्रामीण भाषेमध्ये कदर केली, सन्मान केला, त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेते मंडळीचा मी जाहीरपणाने आभार मानतो। बरोबर प्रतापरावजी, आज 20 जणांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तुल्यबळ उमेदवार आता विरोधी पक्ष देखील देतील, मात्र त्यांच्या समोर असलेलं आव्हान म्हणून या यादीकडे तुम्ही कसं पाहता? असं आहे की उमेदवार तर प्रत्येक जण प्रत्येक पक्षाकडनं देण्याचा प्रयत्न करेलच, परंतु नांदेडच्या हद्दीत जर आपण बघितलं तर माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, तेव्हा नांदेड मधली काँग्रेस ही आता जवळपास संपलेली आहे आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आम्ही सगळे मिळून एकत्रितपणाने भारतीय जनता पक्षाची जागा कशी निवडून येईल याच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करणार। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर दुसरीकडे 20 जणांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेकांची तिकीटं कापली गेल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये गोपाळ शेट्टी यांच्या देखील नावाचा समावेश आहे। गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, थेट पाहूयात। सांसद जी, इस बार आपको मौका नहीं मिला इसलिए कार्यकर्ता नाराज है और लगातार आपके समर्थन में यहाँ धरना आंदोलन कर रहे हैं, इस पर आपकी क्या प्रतिक्रिया? देखिए, धरना आंदोलन करने का अधिकार कार्यकर्ताओं का है, वो करेंगे, 1-2 दिन धरना आंदोलन करेंगे। इस प्रकार के धरना आंदोलन पार्टी के नेताओं ने और हम लोगों ने बहुत देखा है, हम लोगों ने भी किया है। स्वाभाविक है, इतने लंबे समय से जिन कार्यकर्ताओं के साथ में काम किया तो उनको थोड़ा शौक लगना ये स्वाभाविक है, लेकिन मैं मानता हूँ कि इस बार 7 बार मेरे जैसे व्यक्ति को चुनाव लड़ना और शानदार ढंग से जीतना और फिर उसके बाद में उससे शानदार ढंग से काम करना, जनता और कार्यकर्ताओं का सपोर्ट प्राप्त करना, ये कोई छोटी बात नहीं है। इसलिए जो प्राप्त हुआ है उसको दिल और दिमाग में रखकर मैं आगे का जीवन जी पाऊंगा। और अभी सांसद जी, इस बार आपको मौका नहीं मिला इसलिए कार्यकर्ता नाराज है और लगातार आपके समर्थन में। तर गोपाळ शेट्टी यांना यावेळच्या उमेदवारीमध्ये या यादीमध्ये समावेश नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहायला मिळालं। काही जण त्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करताय, मात्र 1-2 दिवसात हे सगळं शांत होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।